जय जय रघुवीर समर्थ। जगी धन्य तो राम सुखे निवाला। कथा ऐकता सर्व तल्लीन झाला। देहे भावना राम बोधे उडाली। मनोवासना राम रूपी बुडाली। जय जय रघुवीर समर्थ। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। श्रीराम आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून मनोबोध एक अंतरयात्रा हा श्री समर्थ रामदास स्वामी विरचित मनाच्या श्लोकाचा जो आपण अभ्यास करत आहोत। सज्जनो, आज आपण त्यातील श्लोक क्रमांक 127 याचं चिंतन पाहणार आहोत। आपण गेल्या काही श्लोकांमधून भगवंताच्या या नाना लीलांची चर्चा केली। या दशावताराच्या निमित्ताने भगवंताचं हे प्रासंगिक प्रागट्य आणि त्याचबरोबर गेल्या श्लोकामध्ये भगवंताची असलेली ही निरंतर प्रागट्य अवस्था समजून घेण्याचा प्रयत्न केला। खरोखर हा हरी अनंत आपल्या आजूबाजूला निरंतर प्रगट आहे, पण त्याला बघण्याची दृष्टी आमची चित्तशुद्धी नसल्यामुळे होत नाही। म्हणून समर्थांनी अशा या अशुद्ध चित्त्याच्या आत्म्याला नष्ट, चांडाळ, पापी, दुरात्मा अशा पद्धतीने संबोधित केलेलं आहे। आम्हाला या चित्तशुद्धीची अवस्था प्राप्त करणं गरजेचं आहे। मग इथं प्रश्न असा निर्माण होऊ शकतो की या चित्ताला शुद्ध करणारं डिटर्जंट कुठे मिळतं? काय केलं असता मनुष्याचं चित्त हे शुद्ध होऊन या चराचरामध्ये नटलेला तो श्रीहरी आम्हाला दिसू शकेल, अनुभवायला येऊ शकेल? खरोखर समर्थ माऊली एखाद्या निष्णात राजवैद्याप्रमाणे आपल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तरच जणू काही आम्हाला या श्लोकांमधून देत आहे। मला तर या श्लोकांचे असलेली मालिका म्हणजे एका प्रश्नातून दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर सोडवण्याची जणू काही एक चालू असलेली निरंतर प्रक्रियाच दिसून येते। दुरात्मे, महानष्ट, चांडाळ, पापी अशा पद्धतीने माझ्यासारख्या मलिन चित्ताच्या व्यक्तीला दूषण देणं सोपं आहे, परंतु समर्थ कसे आहेत? दिनाचा दयाळू, मनाचा मवाळू, स्नेहाळू, कृपाळू, जनी दास पाळू, आमच्या सगळ्यांचं पालन करणारे, आम्हाला राम सन्मुख करणारे असे समर्थ आहेत। आणि त्यामुळे चित्तशुद्धीचं औषध देखील हा राजवैद्यच आपल्याला देणार ना। काय करावं ज्याच्यामुळं ही चित्ताची असलेली अशुद्धता, ही मलिनता निघून जाईल? आणि बघा, जसा एखादा रोग आपल्या एका आयुष्याच्या टप्प्यावरती कमी कमी होऊ लागतो, तसा तसा स्वाभाविक आनंद, प्रसन्नता ही आपल्याला जाणवू लागते। ही निरोगी मनाची अवस्था हीच चित्ताची अशुद्धता जाण्याचं एक लक्षण आहे। म्हणून समर्थांनी आजच्या श्लोकामध्ये आम्हाला अत्यंत मूलभूत असं सूत्र सांगितलं। काय म्हणताय समर्थ? जगी धन्य तो राम सुखे निवाला। जगामध्ये तोच खऱ्या अर्थाने धन्य आहे जो या रामरूपी सुखामध्ये शांत झालाय, समाधान पावलेला आहे। जगी धन्य तो राम सुखे निवाला। कथा ऐकता सर्व तल्लीन झाला। ही रामाची कथा ऐकता ऐकता जो अत्यंत तल्लीन होऊन गेलेला आहे त्याला या रामसुखाची अनुभूती येते। आणि हे सुख अनुभवताना नेमकी काय प्रक्रिया घडते? तर देहे भावना राम रूपी उडाली।
ही देह भावना जी आमच्या अंतःकरणामध्ये आहे ती या रामबोधाने उडून जाते आणि मनोवासना रामरूपी बुडाली. आमची ही मनोवासना या रामाचं चिंतन करता करता त्याच्या रूपामध्ये, त्याच्या सौंदर्यामध्ये कुठेतरी बुडून जाते. आम्हाला या देहाची मुळी शुद्धच राहत नाही. ही सज्जनो चित्तशुद्धीची परमोच्च अवस्था आहे. हेच जीवनामध्ये प्राप्त होणारं समर्थांच्या शब्दात सांगायला जावं, आमच्या कल्याण स्वामींनी सांगावं तर हेच सोलीव सुख आहे, हेच आत्म्याचं सुख आहे. सज्जनो, या सुखाची संकल्पना आपण पहिल्यांदा नीट समजून घेऊयात. बघा, आमच्यापैकी प्रत्येक जीवाची सकाळपासून एकच धडपड चालू आहे आणि ती धडपड आहे सुखी होण्याची. असं कोण आहे? एखादी कुंती हीच मला वाटतं अपवाद ठरू शकेल की जी भगवंताकडे दुःख मागते. अन्यथा कृमी कीटकांपासून पशुपक्ष्यांपासून मानवापर्यंत प्रत्येकाची धडपड ही आम्हाला सुखी होण्यासाठीच चाललेली दिसते. चिमण्या पाखरं देखील सकाळपासून दाणा दाणा एकत्र करतायत, आपलं पोट भरतायत सुखी होण्यासाठी. मनुष्याची देखील तीच अवस्था आहे. परंतु मनुष्याला आणखीन एका गोष्टीच्या आधाराने सुखी व्हावं लागतं आणि ते म्हणजे त्याला मानसिक सुख देखील अनुभवायला येऊ लागतं. ही प्रक्रिया कदाचित इतर प्राणीमात्रांमध्ये उपलब्ध नाही आणि त्यामुळं प्राणीमात्रांसारख्या सुखाची साधनं ही मनुष्याला संपूर्ण सुख प्रदान करू शकत नाहीत. आम्ही जे जे काही आजपर्यंत साधन सुखासाठी जमवायचा प्रयत्न केला ते बहुतांश वेळेला आम्हाला मृगजळाप्रमाणे सुखाची परिभाषा भविष्यामध्ये घेऊनच पुन्हा पुन्हा पुढं या सुखाच्या संकल्पनेला घेऊन जाताना दिसतं. बघा, आपण आपल्या आयुष्याच्या कुठल्याही टप्प्यावरती सुख या शब्दाची परिभाषा नेहमी भविष्यातच करत आलेलो आहोत. एकदा का हे झालं ना म्हणजे हा जीव सुखी होईल बाबा, असं आपण म्हणतो. आणि ती अवस्था जीवनामध्ये आल्यानंतर आपण जर विचारलं की आता सुखी आहे का, तर नेहमीच आपल्याला सुखाला स्वल्प विराम मिळालेला दिसतो. मग ही सुख नावाची संकल्पना अस्तित्वात आहे का हो? या सुख नावाच्या संकल्पनेला कुठं पूर्णविराम प्राप्त होऊ शकतो का हो? याची अनुभूती ज्यांनी घेतलेली आहे तेच आम्हाला सांगू शकतात की सुख नावाची संकल्पना ही भगवंताच्या स्मरणामध्ये आहे, भगवंताच्या आकंठ अशा नामस्मरणामध्ये तल्लीन होण्यामध्ये आहे, भगवंताची कथा गाताना देह भावना विरून जाण्यामध्ये या सुखाची संकल्पना संतांना सापडली. आणि हीच एकमेव सुखाची अवस्था आहे. बघा, सुख या शब्दाचे दोन अंग आहेत. एक आहे जे अत्यंत रजोगुण आणि तमोगुणांनी युक्त असं अंग आहे आणि एक सत्वगुणाच्या पलीकडे असलेली सुखाची संकल्पना आहे. तमोगुणाची संकल्पना काय? बघा, रस्त्यावरती एखादा दारुड्या पडलेला असतो, जग सगळं त्याला नावं ठेवत असतं, पण तो मात्र त्याच्या सुखामध्ये लोळत पडलेला असतो. आपण बघितलंय. अशी लोक देखील सुखाची संकल्पना स्वतःसाठी एक तयार करत असतात, कारण त्यांना माहिती आहे की ते सोलीव सुख प्राप्त करण्याची आपल्याकडे कुठलीही शक्यता नाही, किंवा त्यांना तसा तो मार्गच माहीत नसतो. जिथं जिथं म्हणून स्वतःची देह भावना विरून जाते तिथं तिथं मनुष्य हा सुखी होतो. हीच चित्तशुद्धीची प्रक्रिया आहे. त्यामुळे या तमोगुणाच्या आधाराने देह भावना विसरलेला एखादा कृमी कीटकासारखा दारुड्या हा देखील आपल्याला त्याच्या सुखामध्ये लोळताना दिसतो. परंतु हे सुख निश्चितच कल्याणाचं नाही. हे मनुष्याची प्रकृती बिघडवणारं आहे, त्याची चित्ताला आणखीन मलिनता आणणारं आहे आणि यातून त्याला ज्या सुखाची परिभाषा तो शोधतोय तो कधीच प्राप्त होऊ शकत नाही, हे आपण जाणताच. मग मानवी जीवासाठी श्रेयस मार्ग कुठला आहे? सुखाचा मार्ग कुठला आहे? असं साधन कुठलं आहे की जे साधन केलं असता त्यामध्ये कधीही कुठलाही धोका नाही, त्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीने चित्ताची अशुद्धता होण्याची शक्यता नाही, कुठल्याही पद्धतीने पैसा खर्च करण्याची गरज नाही, कुठल्याही पद्धतीने शरीराला कुठल्याही प्रकारचा त्रास देण्याची गरज नाही. आणि ते सोलीव सुख आहे रामसुख. हे रामसुख संतांना सापडलं. म्हणून संतांनी या रामसुखाची संकल्पना
आमच्या समोर इथं मांडली. परंतु ही संकल्पना जरी मी आज सर्वांना सांगत असलो तरी अशा पद्धतीने सुखी होण्यासाठी धडपडणारे किंवा त्या सुखाला प्राप्त करणारे या भूलोकावरती फार कमी जीव असतात, फार कमी लोक, ज्यांना या रामसुखाची संकल्पना नुसती कळतच नाही तर ती त्यांना वळते देखील, त्यांच्या आचरणामध्ये देखील येते आणि ते आकंठ या रामसुखामध्ये बुडून जातात. असे जीव अत्यंत कमी आहेत. हे खऱ्या अर्थाने संत वृत्तीचंच निदर्शक आहे. हेच चित्ताची संपूर्ण शुद्ध झाल्याची खूण आहे. म्हणून समर्थांनी याला शब्द वापरलाय, जगी धन्य तो राम सुखे निवाला. जगामध्ये तोच खऱ्या अर्थाने धन्य आहे ज्याने सर्व सुखांना तिलांजली दिलेली आहे आणि जो प्रामाणिकपणे या रामसुखामध्ये तल्लीन होतोय, ज्याला या रामसुखाची चटक लागलेली आहे, ज्याला या रामसुखाची गोडी अनुभवता आलेली आहे, तोच जगामध्ये खऱ्या अर्थाने धन्य आहे. ही रामसुखाची गोडी कशी आहे? जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या शब्दात सांगायला जावं तर कुमोदिनी काय जाणे परिमळ भ्रमर सकळ सेवितसे. त्या कुमोदिनीचा हा सुगंध हा तिला स्वतःला कळत नाही. तसं मला वाटतं की रामसुखाची संकल्पना प्रत्यक्ष रामरायाला देखील कळणार नाही. तो स्वसंवेद्य रामराया वेगळ्या पद्धतीने ते सुख कसं अनुभवू शकेल बरं? परंतु त्या सुखाची परिभाषा जो भ्रमर झाला आहे त्यालाच कळू शकते. मनाचा भ्रमर होणं हीच जीवनामध्ये आपल्याला प्राप्त झालेली धन्यता आहे. आम्ही विषयाचे भ्रमर झालेलो आहोत, नो डाऊट, परंतु विषयजनित सुखे सौख्य होणार नाही. या भ्रमराला तो मधुरस कधीच या विषयांमध्ये प्राप्त होत नाही ज्याने त्याला सुखाची अनुभूती येईल. ते सुख जेव्हा मनाचा भ्रमर रामसुखाचा होतो, जेव्हा तो रामचरणाच्या ठिकाणी निरंतर रमण्याचा प्रयत्न करतो आणि त्याला रामकृपेने तो रस चाखायला मिळतो, त्याच वेळेला हा मनाचा भ्रमर या कुमोदिनीमध्ये खऱ्या अर्थाने रमतो. कसं रमावं या रामसुखामध्ये? बघा, आमची अवस्था अशी आहे की आम्ही क्षणभर जसं एखादं फुलपाखरू प्रत्येक फुलावरती बसावं ना, तसं आमचं मन आहे. त्याला सत्वगुण आवडतो, ठीक आहे, परंतु तो त्या सत्वगुणामध्ये देखील कायमस्वरूपी स्थिर होऊ शकत नाही. त्यामुळं मनाचं फुलपाखरू आमचं झालंय की जे कदाचित विषयांमध्ये देखील जाऊन बसेल आणि थोडा वेळ सत्वगुणाचा रस देखील घेईल. पण मनाचा भ्रमर कसा आहे की त्या कुमोदिनीने सगळ्या पाकळ्या मिटून घेतल्या, श्वास कोंडून गेला, त्यामध्येच प्राण गेला, तरी देखील लाकूड पोखरून बाहेर पडणारा भ्रमर त्या कुमोदिनीमधून काही केल्या बाहेर पडायला तयार होत नाही. सज्जनो, मनाचा भ्रमर असा झाला पाहिजे की एकदा का त्या रामसुखामध्ये तो निवाला, बघा समर्थांनी शब्द वापरला निवाला आहे. निवाला याचा अर्थ शांत झाला, समाधान झालं, आता पुन्हा परत येण्याची गरजच नाही. माझे श्री महाराज देखील म्हणतात ना की आज पुण्य पर्व काळ पुन्हा नाही ऐसी वेळ. ही पुन्हा नाही ऐसी वेळ याचा अर्थच असा आहे की श्री महाराजांचं मन त्या रामचरणी आता असं काही मुग्ध झालेलं आहे, त्या मनाचा असा काही भ्रमर झालेला आहे की त्या मनाला आता पुन्हा विषयाकडे येणं नाही. सज्जनो, या संतांचं मन कुठं राहतं? ते निरंतर या सोलीव सुखाचा अनुभव कसा घेत असतात? समर्थ म्हणतात, जगी धन्य तो राम सुखे निवाला, कथा ऐकता सर्व तल्लीन झाला. रामाची कथा ऐकता ऐकता त्यांना अशी काही तल्लीनता आलेली आहे की ती रामकथा या देहबोधाला आता संपूर्णपणे लयाला घेऊन गेलेली आहे. मनुष्य त्या रामकथेमध्ये संपूर्ण तल्लीन होणं हे या रामसुखाला अनुभवण्याची प्रक्रिया आहे. या प्रक्रियेचे देखील काही टप्पे आहेत. पहिला टप्पा आहे सज्जनो, रामकथेचं श्रवण करायला सुरुवात करा. कदाचित तुमचं गेल्या गेल्या मन रमणार नाही, पण तुम्ही मनाला सवय लावा श्रवणाची. श्रवण निरंतर चालू ठेवा. ते निरंतर चालू असलेलं श्रवणच एका टप्प्यावरती या रामसुखाचं कवाड आमच्या अंतःकरणामध्ये उघडतं. आम्हाला लोक म्हणतात, दादा आपण इतक्या ठिकाणी रामकथा करता, तीच रामकथा परत गाण्यामध्ये काय औचित्य आहे?
रामकथा सांगायला जावी तर एका श्लोकामध्ये देखील सांगता येते आणि आम्ही 9 दिवस अगदी 50 तासापर्यंत चर्चा करूनही एका चौपाईला देखील न्याय देऊ शकत नाही, अशी आमची मनाची स्थिती होते. सज्जनो, रामकथा ही नित्य नूतन आहे. कितीही व्यासपीठ या रामकथेच्या साठी सेवा करत राहिले तरी रामकथा ही कधीही पुरातन होत नाही. बघा, आपल्याकडे जर सकाळी कोणाला वर्तमानपत्राची वाचायची सवय असेल आणि बायकोने चुकून जर कालचा वर्तमानपत्र नवऱ्याच्या हातात आणून दिला तर लगेच त्याच्या डोक्यात तिडीक जाते, अगं हा कालचा आहे, आजचा आणून दे. म्हणजे 24 तासामध्ये ते वर्तमानपत्र नकोसं वाटतं, शिळं वाटतं. आमची रामकथा वाल्मिकांपासून सगळेजण गात आलेले आहेत आणि आजही ती कथा नित्य नूतन वाटते, नवीन वाटते. कारण त्या कथेचा रस ज्यांनी चाखलेला आहे ना, त्यांना ती कथा कधीच शिळी वाटू शकत नाही. रामकथेला ऐकून माझे कान तृप्त झाले असं ज्यांना वाटतं ना, त्यांनी ती कथा ऐकलीच नाही, असं माझे गोस्वामी तुलसीदास म्हणतात. सज्जनो, ही तल्लीनता अशी आहे. कारण या तल्लीनतेमध्ये काय होतं? कथा ऐकता सर्व तल्लीन झाला, देहे भावना राम बोधे उडाली. रामकथेमध्ये आमचा नायक आहे राम आणि रामाचे गुण हा या कथेचा प्राण आहे. रामाचं सगळं चरित्र हे मर्यादा पुरुषोत्तमाचं आहे. हे चरित्र मनुष्याच्या जीवनाची दिशा आणि दशा ठरवतं. रामाचा असलेला बंधुप्रेमाचा भाग असो, आई वडिलांच्या प्रती असलेला आदरभाव असो, किंवा माझ्या रामाचं शत्रुत्व निभावणं असो, माझ्या रामाचं एक पत्नी व्रत असो, माझ्या रामाचं एक वचन असो, माझ्या रामाचं हनुमंतावरती असलेलं प्रेम असो, त्याचा प्रत्येक गुणधर्म हा चिंतन करण्यासारखा आहे. आणि केवळ चिंतनच नाही तर तो आचरणात आणण्यासारखा आहे. ते आचरण आमच्या जीवनामध्ये रामकथेने स्वाभाविकपणे येतं. हा राम जसा जसा आपल्या जीवनामध्ये उतरू लागतो ना, तसं तसं ज्या आमच्या या देहाच्या स्वाभाविक असलेल्या आवडी होत्या ना, आजपर्यंतचं ही जी स्वार्थ बुद्धी होती ना, ती स्वार्थ बुद्धी आपोआपपणे लयाला जाऊ लागते. माझा राम हा त्यागाची मूर्तिमंत अशी चरित्राची मूर्ती आहे. त्या चरित्रामधून ज्या रामाने आपल्या भरतासाठी राजगादी सोडली, जो आपल्या आईवडिलांच्या आज्ञेसाठी अनवाणी पायाने वनवासामध्ये फिरत राहिला, त्या रामाचं चरित्र ऐकलं ना सज्जनो, की स्वाभाविकपणे एक गोष्ट होते, मनुष्य आपल्या स्वार्थापासून हळूहळू सुटू लागतो. आणि जसं जसं स्वार्थापासून सुटू लागतो, तुमच्या लक्षात येतंय का, तुमच्या देहबुद्धीचे असलेले पीळ हे ढिल्ले होऊ लागतात. तुम्हाला रामराया या देह भावनेमधून सोडवावा लागतो. रामाच्या कथेमध्ये हा रामाचा बोध मनुष्याची ही देहबुद्धी सोडवायला लागतो. आणि 4थ्या टप्प्यामध्ये मनोवासना रामरूपी बुडाली. ही जी वासना या मनाला निरंतर चंचल करत असते बघा. कधी हा भोग घ्यावासा वाटतोय, कधी तो भोग घ्यावासा वाटतोय. पण गंमत अशी होते की मनुष्याला एकदा का त्या रामरूपाची चटक लागली ना, त्या रामरूपाचं प्रेम लागलं ना, की त्या रामाकडे पाहताना मनुष्य आपल्या पापण्या देखील हलवणं विसरून जातो. इतका एकटक त्या रामरूपाची त्याला गोडी आपल्या अनुभवायला यायला लागते. हृदय तृप्त होऊ लागतं. ती नजर त्या रामरूपापासून ढळतच नाही. आणि एकदा का त्या रामचरणी आपली दृष्टी स्थिर झाली की या इंद्रियांना, वेगळ्या वासनांना अनुभवण्याची इच्छाच राहत नाही बघा. ही मनोवासना रामरूपी बुडून जाते. सज्जनो, संपूर्ण देहबुद्धी इथं बुडून जाते आणि आत्मबुद्धी प्रगटते. हा खऱ्या अर्थाने मानवी जीवनाचा पुनर्जन्म आहे. पण हा पुनर्जन्म प्रत्येकालाच प्राप्त होत नाही. तो फार कमी जीवांच्या आयुष्यामध्ये येतो. सद्गुरू कृपेने येतो, साधनेने येतो. त्यालाच हे रामसुख प्राप्त होतं. हे रामसुख प्राप्त करण्याची प्रक्रिया आता हळूहळू समर्थ मनाला समजावणार आहेत. सज्जनो, त्या सूत्राचं चिंतन आपण उद्यापासून करायला सुरुवात करूयात. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.